तुम्ही ते तर सांगा. हे याच्या सोबत बोलून घे, हे इथंच आहे, त्याला विचार आता तू. अरे मला जाऊ दे ना पांटेल्यावर, तूच बोल ना, येतो म्हणा उद्या परवा. हा हॅलो, बोला सासूबाई. अरे ये ना जी, असे काऊन करू राहिले तुम्ही? पहिला अधिक महिना आहे तुमचा, आंब्याचा रसाला या लागते ना. तुमचं सगळं बरोबर आहे, आता 2 दिवस धंदा करतो पांटेल्याचा, मग येतो. धंदा धंदा 12 महिने धंदाच करणार आहे ना. बरं आंबे कोणते आणसा? आंबे म्हटलं हापूस आणजा. हापूस आंबे कुठून आणू आता तुमच्यासाठी? मग तुम्हाला कोकणातली पोरगी करायला पुरली असती. इकडे भेटेन बा तुम्हाला हापूस आंबे, आपल्या इकडे थोडी भेटते. आपल्या इकडे आहे बा गावरानी आंब्याचा रस. बरं येतो मी आता पांटेल्यावर चाललो. हे घे बोला, तुमच्या पोरीसोबत बोला. 2 दिवसात जर ते नाही आले तर तू चालली ये, मग तुला घ्यायला येतेस ते. हा तसंच करतो मी, आता यायची काय वाट पाहत नाही, न्यायला काही म्हणाले पुरत नाही जास्त. चल येतो मी. जवाई बापूले म्हणा पांटेल्यातच राजा म्हणा दिवसभर. पांटेल्यातच राहते ते दिवसभर, फक्त जेवायला येते म्हणतात. आता नाश्ता करून गेले, आता येत नाही ते 1-2 वाजेपर्यंत. येऊनच राहिले ते, थांबून जा अर्धा घंटा. चाय पाणी करतो मी तुमच्यासाठी. नाश्ता करता काय? आता नाश्ता गिस्ता काही नका करू शांताबाई, नाश्ता करूनच आली, चहा पाणी घेऊनच आली. आम्ही फक्त पैशाला आलो. का हो शांताबाईनी, आता एवढ्यात म्हटलं तुम्ही अधिक मासाचं जेवण नाही ठेवलं. गहू निघाला, गहू इकला, ज्वारी निघाली, ज्वारी इकली. आता भाजीपाला निघाला, आज भाजीपाला इकून टाकला. तुम्ही जेवण ठेवत असताना हर वेळेस. अहो हो कविताबाई, मला लक्षातच नाही आलं हे. येऊ द्या त्याले, मी त्याले म्हणतो. अधिक महिन्याचा स्वयंपाक नाही केला म्हणतो आपण. नवीन गहू निघाल्यावर स्वयंपाक करायला लागते तर. शांताबाई मस्त रोडगे करू आपण. रोडगे भाकरी आणि आलू वांग्याची भाजी. कुठं आहे सरपंच साहेब, आलेच नाही का? काय घुमू राहिले ना, काय चकोंडे देऊ राहिले आम्हाला. अरे आमची मजुरी देऊन द्यायला पाहिजे होती. 3060 रुपये मोकळा करू द्यायला पाहिजे होता आम्हाला. ऐसा कौन सा काम गिर गया रे तुम्हारे को पैसे का? इतने सुबह सुबह चले आए पैसे के वास्ते. शबाना काकू, पैशाचं काम कोणाला नाही आहे. तुम्ही तर सकाळपासून येऊन बसले पैशासाठी. आम्हाला का माहित नाही आहे काय? हम क्या पैसे के वास्ते थोड़ी आहे, हम ऐसे आते बातें करने के वास्ते. पण आम्हाला तर पैशाची गरज आहे ना. त्याचं काय मग? घरचं बिल भरणं आहे, घरी खर्चा पाण्याला देणं आहे, किराण्याला देणं आहे, आमच्या मोबाईलात रिचार्ज टाकणं आहे, सगळ्या गोष्टी आहे ना. और अगर हे काम नाही मिळता था तो फिर कैसे करते तरी तू? अरे कामाची काय कमी आहे काय? कोणत्याही वावरवाल्याला विचारलं तर पटकन ये म्हणते, नाही म्हणतच नाही. सगळ्याचा भाजीपालाच काढणं चालू आहे. येऊन राहिले ते रस्त्यानंच आहे, 10-15 मिनिटात येतेच ते. काय कालपासून चकोंड्या देऊ राहिले ते. सकाळी माल विकतो, पैसे देतो, असं करतो तसं करतो. दे ना, काढा ना त्याच्यातले. कालपासून चकोंड्या देऊ राहिले ते. सकाळीच देतो, पायटीच देतो, माल विकून येऊ दे. काढा ना ते अलमारीतले. का 3060 रुपये बी नाही आहे का त्या अलमारीत? मी काय तुम्हाला कामाला सांगितलं नव्हतं. जैन म्हटलं तुम्हाला कामाला या, त्याला पैसे मागा. आणि मला काय म्हणू नका, अलमारीतले काढून दे, याच्यातले काढून दे, त्याच्यातले काढून दे. आता येते ते अर्धा घंट्यात, पैसे घेऊन घ्या. कमाल आहे बा तुमची तर आजी, मस्त काम आहे. अरे वावर तर तुमचंच होय ना ते. मग काय होते तुम्ही पैसे दिले तर? अरे आम्हाला अर्जंट गरज आहे ना, बिल भरणं आहे. किती मोठं बिल आलं. मला काही सांगू नका, त्याला येऊ द्या, त्याला पैसे मागा. कधी चालला मोहन मग सासरवाडीत? अरे आजच येता फोन आलता मला, या म्हणे तुम्ही म्हणे आजच. मी म्हटलं आज तर काही जमत नाही, उद्या पाहतो म्हटलं बा. कायले जातं रे, राहू दे ना. मग पांटेला कोण पाय नाही तर मग हे पुरं सांसून वाटन ना. अरे नाही हो शांभाऊ, जाता लागणच ना. नवीन नवीन काम आहे राजीव मायवालं. एवढे फोनावर फोन येऊ राहिले, एवढ्या मिमत्या करू राहिले, तर मला जास्त लागते ना. रोजचे फोन चालू आहे. माई बायको रोजच बोलू राहिली माझ्या सासू सोबत. हा त्याला म्हणा म्हणते तुम्ही, त्याला पांटेल्यापासूनच फुरसत नाही म्हणते. नाही रे मोहन, चालला जाय, एवढे फोन येऊ राहिले तर. अरे नवीन नवीन काम आहे ना, जाता लागणच ना. नाही गेला तर मग कसं वादविवादाचं काम येते ना मग. अरे मजा घेऊ राहिलो मी त्याली. चालला जाय ना, जाच लागते. आता आम्ही नाही गेलो काय आंब्याच्या रसाले? चल रे मोहन, तात्याच्या घरी चाल ना पैसे आणाले. झाला का, इकला का माल पुरा? पुरा म्हणजे तुले तर माहित आहे तात्याची सेटिंग कशी आहे. तर पुराच्या पुरा माल इकून टाकला, पाटलाचा इकला आणि देवानंद भाऊचा इकून टाकला त्यानं सोबतच. चल ना तर घरी तर चल पैसे आणाले. का ते इथं आणून देणार आहे काय? श्याम भाऊ जरासं लक्ष ठेव जा, मी बात येतो पैसे घेऊन. बस रे पटकन मोहन. ट्रॅक्टर मध्ये येऊ राहिला का पैदल येऊ राहिला? नाही येतो ना मी पैदल, तुम्ही व्हा समोर. मला कसं चढता नाही येत त्या ट्रॅक्टरवर, त्याच्यानं पाहिजे मी येतो बात. लवकर येजो पैसे घेऊन. बस लवकरच. फक्त कोणाला उधार नका देजा, तो आल्यावर 5-10 जण काय ते. आता लय वेळ झाला ना शांता आजी, कमीत कमी एखादा फोन तर करून पाय, कुठं आहे काय आहे. तूच त्या मोबाईलवरून फोन कर, मी फोन लावत नाही. गाडी चालवू राहिले असन ते. काय झालं कमी जास्त तर काय करा. पहिलेच तर तो म्हटलं चांगला रहदारीचा रस्ता आहे तो, कुकडून कोणती गाडी आहे सांगता येते काय? आता आमच्या मोबाईलात बॅलन्स असतं तर आम्हीच लावला असताना फोन. आता हे पैसे आले म्हणजे 3-4 कामं करणार घरचे. खोटे बोलाले तर 1 नंबर आहे, 1 नंबर. 1 रुपयाचा घरी सहारा नाही यायचा वाला. आणि हे सांगू राहिले का मी बिल भरतो, हे करतो ते करतो. सगळेचे सगळे पैसे जवळ ठेवते ते. हे पायरे दोघं जण आपल्या पहिलेच येऊन टपकले. अरे भेटले का रे पैसे? अरे पैसे कुठे भेटले? तात्याच तर आले नाही आधी. अरे आमच्या समोर होते ना ते. आम्हाला वाटलं का स्पीडनं आले असं, गाडीनं तर लवकर आले असं घरी. अधिक पोताचे जाय म्हणून राहिले. गाडी दिसू राहिली का तुम्हाला? पाय ना, आम्हीच तर किती वेळची वाट पाहू राहिलो.
अरे आम्हाला बिल भरणं आहे, रिचार्ज मारणं आहे, घरी खर्चा पाण्याला पैसे देणं आहे. मोहन रस्त्यानं दिसले का रे तुले तात्या? रस्त्यानं नाही दिसले. तुम्हीच म्हणे ना घरी आले, मग कुठं गेले घरून? अरे आम्हाला म्हणे घरी या म्हणे, पैसे घेऊन घ्या म्हणे तुमच्या कामाचे. आणि त्या मोहनले सांगून दे म्हणे, सोन्यांचे त्याला सांगून दे म्हणे. इथं येऊन पाहतो तर सोन्यांचे त्या म्हणून राहिले का, हाय नाही म्हणून ते घरी वाट पाहू राहिलो म्हणते आम्हीच. किती वेळची गाडी नाही आहे त्याची, इथं आमच्या समोरच होते ना ते. कसे कामं करता रे तुम्ही? मला इकडे पांटेला सोडून बोलावलं, तिकडे माझे उधारीचे गिऱ्हाईक वापस चालले जाय. कसे कामं कसे करता म्हटलं तुम्ही? तुम्ही पहिले पैसे घेऊन घ्यायचे होते आणि माझे पैसे तुम्हीच घेऊन घ्यायचे होते. मला कायले बोलावलं बिनफुकट मग? पहिलेच ते श्याम भाऊ म्हणे का 10-15 मिनिटात मला काम आहे. अरे आम्हाला वाटलं आले म्हणून. अरे आमच्या समोरच होती ना गाडी, आम्हाला वाटलं स्पीडनं निघाले ते लवकर. अरे कुठं गेले मग? गेले कुठं? नाही, आज बिलकुल देशी नाही. आज इंग्लिश म्हणजे इंग्लिश. आज नाही मुलाचा. आज आहे ना आपल्याशी पैसे, आज पिऊन घे पहिले इंग्लिश, मग पाहू काय आहे ते. अरे तर असा किती रुपयाचा माल खपला? आपला ब्रँड सोडून तुम्ही इंग्लिशवर आले का आता? अरे आहे ना आपल्यापाशी आता पैसे, आता काय ढक्कल करायची? 1-2 दिवस इंग्लिशवरच काम भागवा लागेल आपल्याला आता. नाही बाबा, मी तर आपली संत्रा बॉबीच घेतो. मला त्याच्याशिवाय काही चढत नाही कोणती. तुम्ही घ्या संत्रा बाबी, माझ्यासाठी इंग्लिश आणजा. मी इंग्लिशच घेतो मग, आज घेऊनच पाहतो नाही काय. नवीन टेस्ट करून पहा लागते. असं म्हणता काय? मी इंग्लिशच घेतो मग. घ्या जरा लवकर घ्या, ते सगळेच्या सगळे पोचले असून आपली वाट पाहू राहिले. घ्या लवकर, ते वापस यायच्या पहिले त्याला वाटण का रस्त्यात काही झालंच काय? कायले वाटते, फोन नाही करत का ते? सांगून द्यायचा पंक्चर झाली गाडी. सांगतो मी, चला घ्या बरं पटकन. सल्ल्या, हा येऊन राहिलो. गाडी पंक्चर झाली त्याच्यानं थांबलोय. रस्त्यानं जा, येऊ राहिलो. बरं या. गाडी पंक्चर झाली म्हणते त्याची, ते गाडीचा पंक्चर जोडू राहिले, त्याच्यानं उशीर होऊ राहिला त्याला. मी जातो पांटेल्यावर. त्याला म्हणा पांटेल्यावरच पैसे घेऊन ये जा म्हणा आता त्याचे. अरे थांबणारे आता येतेच ना. पांटेल्यावर जातो, माझे गिऱ्हाईक वापस जाय. का हो निर्मला, त्या केस काऊन एवढे काय झाले? काय लावलं त्या डोक्याले? काल साखरपुड्याला गेली होती ना, त्याच्यानं कलर लावला जरा ते केसाले. आणि त्या काय लावलं वच्चला तोंडाले? हात पाय काय दिसू राहिले आणि चेहरा तर भल्ला गोळा दिसू राहिला त्याला. अरे मी साखरपुड्याला गेली होती, फेशियल करून आणलं चेहऱ्याले. आता वावरात जातो आपण कामाले तर काय नाही पडत काय? त्याच्यानं थोडासा चेहरा तर उजय दिसला पाहिजे. तुमचं तर मला काही समजूनच नाही राहिलं. दिवसांदिवस तुम्ही जवान होऊ राहिल्या का म्हातारे होऊ राहिल्या? 75 वर्षाच्या वय होऊनच राहिलं तुमचं वालं. आणि तू डोक्याला काय लावू राहिली? ते फेशियल करून येऊ राहिली. आणि या भुलुबुडीचं तर काही समजूनच नाही राहिलं. तिनं लाल कलरची मेहंदी लावून आणली डोक्याले. काय समजून नाही राहिलं म्हटलं तुमचं तर. अरे साखरपुड्याला जा लागते तर थोडंसं टापटीप नाही झाला काय दह्यातल्यासारखी जातं का तिथं? अरे हे काय त्याला वय आहे का डोक्याला मेहंदी लावायचं? मग कधी लावतं? आता नाही लावत तर मग कधी लावतं? ते मेहंदी कायले लावा लागते? जेव्हा पिकले केस तूही लावत जाय ना. बस तुम्हीच लावत जा, तुम्हीच चांगले दिसा. हे पाय ना कशी दिसू राहिली भुलुबुडी पाय. आणि हे पाय 200-250 रुपये रोजाना कामाला जाते आणि चेहऱ्याला फेशियल करून आली म्हणते. ते किती रुपयाचं केलं व? 2000 रुपयाचं केलं ना. सांगा आता 2000 रुपये तिनं फेशियल करायला लावून दिले चेहऱ्याले. सांगा तिचं वय काय काही समजत नाही बाबा. बरं ते जाऊ दे. ते याचे पैसे आले का आपले? झाडे लावा, झाडे जगवायचे. 1 तारखेला देत जाय ना. आजची 5 तारीख येऊ राहिली तरी पैसे नाही आले ना. हो कुसुम, 150 रुपये तर आलेच नाही आपल्याला. मेसेज आलाच नाही ना 150 रुपयाचा. पिंकी, मोबाईलात मेसेज आला काय तर पाय बरं. 150 रुपये खात्यात जमा झाले काय तर? नाही आला. एक काम करू आपण, 4-5 बाया मिळून सरपंचाच्या इथं जाऊ. का तात्पुरतच होतं का बा तुमचं वाला? फक्त निवडणुकी याच्या वेळेस पैसेच नाही आले ना ह्या महिन्याचे. 1 तारखेला येते ना, आता 5 तारीख आली ना. चाललं जाऊ ना, यायला पाहिजे ना आतापर्यंत. तेवढेच खर्चा पाण्याला येऊन जाते पैसे कसे बी. दाता घासाले नसगीच नाही पाहिजे काय? सगळ्यात पहिले या 2 पोट्ट्याले पैसे द्या. कालपणापासून पुरं मॅट करून टाकलं ते ना. काम झाल्याबरोबरच रात्री झाले पैसे मागायले. आणि आता दिवसभर पैसेच मागून राहिले होते ते. पहिले ह्या दोघायले द्या. किती झाले रे तुमचे 3 दिवसाचे? 1530 रुपये. 1530 आले आणि 1530 आले. चला घ्या लवकर आणि मोकळे व्हा इथून. अरे सल्ल्या, मोहनले फोन कर, बोलावून घे. पैसे वाटणं चालू आहे म्हणा, येऊन जा लवकर. अरे पैसे वाटणं चालू आहे, ये लवकर. काम पाहिलं तर 500 रुपयाचं नाही केलं आणि 1530 रुपये आणि 1530 रुपये तुले. 3060 रुपये सारखेच चालले माये. दे ना, गोष्टी कमी करा ना, द्या ना पटकन. बिल भरायला जाणं आहे, किराणा आणा लागते, मोबाईलात रिचार्ज मारा लागते, लय गोष्टी आता. द्या, पहिल्यासारखं काम नाही राहिलं. तुम्ही घेऊन घ्या तुमचे पैसे, मग मला फुरसत भेटली म्हणजे मी घेऊन घेईन. चल येतो रे मोहन. अरे थांबा ना, कुठे चालले तुम्ही? अरे काम आहे थोडंसं म्हणून चाललो. आता 3 जण राहिले फक्त, मोहन, नामदेवराव आणि दिलीप भाऊ. बस यायचेच पैसे राहिले. बाकी पाटीलच्या इकडले आले, मा इकडले बी आले सगळ्याले. आणि धन्यवाद कविताबाई, 3 बाया पाठवल्याबद्दल. कसं आहे लवकर काम आटपलं आमचंवालं. का हो सरपंच साहेब, ह्या वेळेस म्हटलं तुम्ही अधिक महिन्याचा काही जेवण गिवणचा प्रोग्राम नाही ठेवला? नाही तर वावरात जेवण ठेवता ना तुम्ही रोड घ्यायचं हर वेळेस. अरे हा लक्षच नाही राहिलं माया. तर
जेवण राहणार आहे. जेवण दरवर्षीच राहते आपलंवालं. नवीन गहू ज्वारी निघाली काय आणि भाजीपालाही खपला आहे, तर आपण उद्या जेवण ठेवून देऊ. काय म्हणून राहिलो मी, उद्या स्वयंपाक बनवायचं काम नाही, तसं निमंत्रण येऊन जाईन सगळ्याच्या घरी. तरी बी तुमचं काम आहे सगळ्याला सांगायचं. दिवसही चांगला आहे, 5 तारीख आहे आणि पर्यावरण दिवस आहे. त्या निमित्तानं आपण मस्त रानभोजन ठेवून देऊ. जेवायला चांगलं पनीरची भाजी, काजू कतली, शेव बुंदा हे सगळं ठेव जा बुवा. भाजीपाला खपला, आता तुमचे गहू खपली, ज्वारी खपली. आमच्या इकडून जेवढं होते तिघाच्या इकडून तेवढं ठेवी. फालतूचे चवणे करायचे असन, पनीरची भाजी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, काजू कतली पाहिजे, तर सारखा तू हॉटेलात चालला जाय. आता ते पैसे बी भेटले तुले भाजीपाल्याचे. हा, तिकडे जेवण करून घे, इकडे काय येऊ नको. आलू वांग्याची भाजी रायन बस, आणि मठ्ठा रायन उन्ही तानीच्यानं, समजला. आणि शेव बुंदा राहीन बस, याच्यावर तर काही राहीन नाही. रोडगे आणि भाकरी. येतो मग आम्ही. काही काम असलं तर सांगा आम्हाला. काम म्हणजे, अरे आजच काम राहणार आहे ना. दहीन नाही आणलं लागन काय दहीन? हा, रोडग्याचं दहीन आणलं गाणं लागन, भाकरीचं आणलं गाणं लागन. तर हे करासाठी संध्याकाळी राहायचं इकडे. फोन लाव जा, येऊन जाईन आम्ही. आम्हाला वाटलं तुम्ही काय आता ह्या वेळेस काय जेवण ठेवत नाही. नाही, वर्षातून 4-5 डाव जेवण ठेवाच लागते ना, त्याच्याशिवाय कसं काय जमणार आहे. आज माणुसकीनं खर्च करता नामदेवराव. लय झालं तुमचं वाला. आता तुमचं हर वेळेतच राहते, पैसे नाही. आता सारखे तात्या पैसे देऊ राहिले, चांगल्यानं खर्च करजा. आज करतो तुमच्यावर खर्च, पण आज तात्याला तर येऊ द्या पहिले. तात्याच कुठं गायब आहे तर माहीतच तर नाही. इथंच टाइमपास करू राहिले. मग जेवाचा टाइम होते ना, जेवाच्या पहिले घेऊन घ्या माणसानं. येऊ राहिले तात्या, नाव घेताच येऊ राहिले बाबा. 100 वर्ष आयुष्य जगू. घ्या दिलीप भाऊ, नामदेवराव पैसे घ्या तुमचेवाले. 1530 रुपये तुमचे, 1530 रुपये तुमचे. काय म्हणते आकडे महाराज, काय आलता सकाळी? सकाळी आलता बा चौका, फसला आपला मस्त 50 रुपयाचा. बरं झालं बाबा, आज आकडा नाही लावला. माझ्या पंजा लावायची इच्छा होती 500 रुपयाची, गेले असते माझे 500 रुपये. आज या भाजीपाल्याच्या गडबडीनं वाचलो, नाही तर आता 500ला चोट असती मला. 3060 रुपये आहे दोघाचे. हा, हे पाटीलचे आले माई आले. 2 दिवसचे माई कडले आणि 1 दिवसचे पाटलाच्या इकडले. चला येऊ मग आता रिचार्ज मारून. कोणाच्या इकडून आहे? तुमच्या इकडून आहे का खर्च पाणी? मग येतो, नाही तर येत नाही भाऊ आपण. अरे चला ना, माझ इकडून आहे ना खर्च पाणी. चला बसा मग दोघे जण. मोहनले पैसे देऊ आणि तिकून तिकडेच निघून जाऊ आपण. अरविंद भाऊ, तुमच्यासाठी आणा लागते का कार्यक्रम? हा बस 90 आणजा, जास्त काही आणजा नका. किती रुपये घाट्याने ऐकले रे मग कबूतर? काही विचारू नका आता तुम्ही डॉक्टर साहेब. बस इकले आता काही 10 वेळा विचारू नका. ते नसले कामं करताच कायले. कसे आपले आंबे इकणं चालू होती 2-2, 3-3 हजार रुपये मजुरी पडलं तर नाही. ते सुकातली दुकाट टाकून ते कबूतर घेऊन आले तुम्ही. जाऊ द्या ना, जे होत असते ते चांगल्यासाठीच होत असते. हा, आता जर आपल्या गावातनी कोणा जर कबूतर घ्यायची पाहिली तर आम्हाला तर विचारणच ना ते काहून इकले रे बा तुम्ही, तर मग आम्ही सांगीन ना त्याले. अरे आता काय टाइम गेला नाही आहे. आंबे आणा मस्त इकाले, खपते अधिक बी. नाही रे, आता नका आणू आंबे इकाले. तू जायचा आहे का मोहन सासरवाडीतनी अधिक महिन्यासाठी? हां, तर का बाकीचे जायचेच राहिले काय? बाकीचे जाऊन आले बी, तू जिथं टाइमपास करू राहिला. नाही, निघतो ना मी उद्या सकाळी निघून जातो. टाइमपास काय करायला पुरत नाही जास्तीचा. आता खपत नाही रे बाबू आंबे, जून महिना लागला. हां, आता काही त्याच्या मागे लागू नका, नाही तर अधिक याच्यात फिटून जासान. घे रे मोहन, जरा लवकर पैसे घे, जाऊ दे मले. अरे हे काय 1000 रुपये देऊ राहिले का तुम्ही? अरे मोज ना बरोबर, 1560 रुपये आहे ते. धंदेवाला होय म्हटलं मी. हातात घेतल्याबरोबर पैसे सांगतो किती आहेत. द्या ना सारख्यानं. चेंगड कायले करू राहिले फालतूचे? हा, हे घे. कुठं चालले आता तिघे जण? कुठं झाले लावतो बाबा आता. उद्या स्वयंपाक ठेवलाय, सगळ्याला सांगणार. बरं झालं इथंच भेटले तुम्ही तर सगळेच्या सगळे. श्याम भाऊ, मदन भाऊले सांगा. आणि तुम्ही DSP देशमुख आणि डॉक्टर गोडबोले सगळेच्या सगळे जण जेवायला ये जा. कायचं आहे सरपंच साहेब जेवण? जेवण तेच आपलं दरवर्षीप्रमाणे अधिक महिन्याचं. आता गहू ज्वारी गेली आपली, भाजीपाला गेला आजच्यानं, त्याच्याच्यानं मग ठेवा म्हटलं. आता हे जे कामं करायला येते बाया, हे म्हणे मले, आणि पाटीलांना आपले हे म्हणे देवानंद भाऊ. दरवर्षीच ठेवतो ना आम्ही, यावेळेस थोडंच कसं लक्ष नाही राहिल्यासारखं झालं. नाही म्हटलं ठेवून द्या. नाही, तुमच्या विचारानं मस्त रोडगे आहे, आलू वांग्याची भाजी, आणि आता वरून मठ्ठा बी आहे. मग तर याच लागन बाबा, त्याच्याशिवाय काही जमन नाही. तसं सांगणं येणंच तुमच्या घरी, पण मी अधिक सांगून दिलं. नाही राहिलं एखादं लक्ष सांगणेवाल्याचं तर नाराज व्हायचं काम नाही. काय म्हणून राहिलो मी? आणि तुम्ही दोघं एक काम करा रे, घरी जा आणि ते दयन जे आहे ते चक्कीवर टाकून द्या. कटला सांगा लागेल त्याच्यासाठी, नाही तर मग 4 व्हीलरची चाबी द्या तुमच्या. 50 रुपये घ्या, त्या सुदाम काकाचा कटला घ्या आणि चक्कीचे पैसे आजीपासून घेऊन घ्या, शांता आजीपासून, आणि सारखं चक्कीत जाऊ द्या. काय म्हणून राहिलो मी? त्याच्यात अर्धं भाकरीचं पीठ आहे ज्वारीचं, आणि अर्धं जे आहे ते रोडग्याचं आहे. ते बरोबर विचारून घे जा कोणतं काय आहे तर. ठीक आहे? कारची चाबी काही आहे नाही बाबू, नाटकं काही कमी करा तुमचेवाले. ते शीट पुरे भरून आणसान का तुम्ही? अधिक धुवा लागेल तिला अंदरून बाहेरून, त्याचा खर्च आला. चुपचाप जा, सुदाम काकाचा कटला घ्या आणि जा लवकर. चल, आम्हाला उशीर उराला, लवकर येणार आम्हाला. असं आहे ते. आता जातो म्हटलं सासू सासऱ्याच्या इथं अधिक महिन्यासाठी. तर आता हे इथं तात्याचं जेवण आलं, आता हे जेवा लागेल
लागन. अरे उद्या जाय ना तात्याचं जेवण, आता परवा जा लागन तुले. अरे हा, उद्या तर तात्याच आहे, परवा दिवशी जा लागन. आता 2 दिवस पांटेला राहते पण, कारण रोडगे जेवले का रोडगे ते अंगात, मग पाहिजे झोपाले आडवं तिडवं. हे गहू आहे, हे ज्वारी होय. हे 40 किलो ज्वारी आहे, हा, आणि 60 किलो गहू आहे. पण हे काहून आम्हाला जास्त जास्त वाटू राहिले आणि तुम्ही पैसे मोजकेच दिले दैनासाठी. याच्यात कमीत कमी 5-5 किलो शिल्लकची आहे. जास्त नखरे काय करू नको. चुपचाप ते 40 किलोच आहे, काट्यावर मोजून आणले ते, आणि 60 किलो गहू आहे. चला जा लवकर. 5-5 किलो जास्त आहे आणि जास्तीचे पैसे द्या. ते पैसे काय वरचे खिशात टाकासाठी आहे का तुमच्या? अरे खरंच आहे ना. आता तिथं जर म्हटलं का 5-5 किलो शिल्लकची आहे, म्हणजे बघ 45 किलो ज्वारी आहे आणि 65 किलो गहू आहे, तर काय वापस घेऊन येऊ का? मग वापस घेऊन ये ना, आम्ही सारखं सांगू राहिलो. नाही तर आताच 5-5 किलोचे पैसे शिल्लकचे देऊन दे. हा जा, वापस घेऊन ये जा, नाही तर तिथंच दळण टाकून दे जा. मग मी पाहिन काय आहे तर. जा, दळणीवाल्याला पैसे मी देईन. जा लवकर आता. चल उचल रे सोन्या तिकून. आरामानं चालवतो जरा कटला, आणि आरामानं घेऊन जा, नाही तर सांडून टाकसान. सांडवलं का तुम्ही आहे मी आहे मग. पण 10 किलो जास्त आहे ते, एवढं लक्षात ठेवतो तू आजी. चल 10 किलो जास्त असेल तर तिथं ठेवायला लावतो दळण, आणि मग आम्ही. शांता आजी, हमला येऊ राहिला त्या घरावर. हे कुसुम बुडी दिसू राहिली. हे कोण आहे बाबा अधिक? अरे बापा, भुलू बुडी आहे. अधिक 2-3 बुड्या आहेत त्याच्यासोबत पाहिजो. त्या काय त्याला जेवण आता सांगितलं काय, म्हणून तर नाही येऊ राहिल्या त्या. नाही काय सांगितलं रे, अधिक सांग नसतं सांगायचं आहे. अरे लगे जेवाले आली काय कुसुम बुडी? हा, अधिक कायचा असतं ताल नाही लागला. आता चाललो बा आम्ही दळण आणाले. लगे जेवाले आल्या का रातभरापासूनच? जेवाले नाही आली रे शायन्या तोंडाच्या. तिथं काम आहे सरपंच साहेबासोबत, म्हणून आली. कुठं गेले सरपंच? सरपंच असन त्याच्या दोस्त मित्राच्या प्रपंचात. कोणतं काम पडलं तुले सरपंचा सोबत? अरे हे 3 झाडं लावायला लावले घरापाशी, त्याचे पैसे नाही आले ना. 1 तारखेला येते, आता 5 तारीख येऊ राहिली ना उद्याच्या ना. काय आलेच नाही ना 150 रुपये. त्याला फोन लावून विचार तुम्ही. चल हट बाजूले हट, जाऊ दे मला. या ना घराच्या अंदरात या. त्या घराच्या अंदर नाही येऊ शकत तुम्ही. बरं मी त्याला फोन लावतो, विचारतो, थांबा. हॅलो, कुठं आहे तुम्ही? या बाई काही सुधरू नये देत. कुठं आहे तुम्ही, काय आहे तुम्ही? जरासा बाहेर आला का? अरे इकडे बाहेर आलो होतो दवाखान्यात. हे नामदेवरावची तब्येत खराब झाली होती, सर्दी खोकला आणि ताप आला होता. दवाखान्यात आलो होतो. बोल काय म्हणता? कुसुमबाई, भुलूबाई, वच्छलाबाई, निर्मलाबाई, त्या बाया आल्या आपल्या इथं. अरे तुला सांगितलं ना का उद्या सकाळी जाजो म्हणून, सांगणं कराले. आता झाले त्या जेवाले. काय तू बी, तुला म्हटलं होतं का सकाळी जाय म्हणून? सकाळी येते मग ते वावरात जेवाले. अरे काही जेवायला नाही आले. ते म्हणते का ते झाडं लावायला लावले होते म्हणते तुम्ही 3 घरापाशी, त्याचे पैसे नाही आले म्हणते 150 रुपये महिना. त्याले म्हण कोणाचेच पैसे नाही आले म्हणा, केवायसी करावं लागते बँकेत जाऊन, त्याच्यानंतर येते. आणि त्याले आमंत्रण बी देऊन देजो, उद्या जेवण आहे म्हणा आपल्या गावापाच्या वावरात. तुम्हाला केवायसी करावं लागते म्हणते बँकेत जाऊन, त्याच्यानंतर पैसे या. तसे येत नाही. माय काय नवीन नाटकं लावते. केवायसी करा दर महिन्यालाच केवायसी करायला लावते काय? ते करून घे जा आता सोमवारी. आता नका करू. उद्या पहिले सगळी जणी जेवायला ये जा, आणि घरच्याला सांग जा, सगळ्याला घेऊन ये जा. उद्या अधिक महिन्यानिमित्त जेवण ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे दरवर्षीच ठेवते म्हणून. रोडग्याचं जेवण आहे. आपल्या जे गावाला लागून वावर आहे तिथं जा जेवण, नाही तर भलकुकडे चालले जासान, त्या दुसऱ्याच वावरात चालले जासान. सगळ्या बायाले तशी मी सांगायला येतोच. सगळ्याच्या घरी येतो मी सकाळी सांगायला. गाव नामदेवरा, वामन विंगोटे, भीमा भाऊ, मिलिंद भाऊ यायले सांगून देऊ का जेवाले? सांगून द्या ना, नाही तर बाकीचे गाववाले काय म्हणून. तुम्हाला तर माहित आहे गाववाले कशा आहेत, सांगून द्या. काय उरायलं आता चांगलं वागू राहिला ना तो, मग सांगून द्या. तेच म्हटलं, मी म्हटलं तुम्हाला एकदा विचारून घ्या. चला मग सांगूनच देऊ. आता ते झाडापाशीच बसले राहते, ठियाचा द्यायचा मांडला तिथं. जाऊ दे ना, नाही सांगन तर नाही सांगन. मा घरी काय खाले नाही आहे, काही यायच्या घरी खाले नाही आहे. आपण त्या दिवशी मस्त ढाब्यावर चाललं जाऊ जेवाले. 1 नंबर मस्त पनीरची भाजी घेऊ, 1 नंबर जेवण होऊन जाते. अरे कसं नसते रे ते, तू लोकांच्या नजरेत खराब होऊन जाशील. मग कसं सांग तू बदमाश म्हणून घोषित होऊन जाशील लोकांच्या नजरेत. ह्या दृष्टिकोनानं म्हणून राहिलो मी. अरे त्यानं जर नाही सांगितलं जेवाले तर जबरदस्ती जाऊ का तिथं जेवाले? मग इज्जतचा भाजीपाला करून घ्याले. पहिलेच तर राग करते ते आपलावाला. काय कचरा करून घ्यायला जाणार आहे का तिथं जेवाले? का ते काय 5 स्टार जेवण देऊ राहिले काय? आलू वांग्याची भाजी असन, रोडगे असन आणि बस शेवबुंदा. याच्या व्यतिरिक्त काय राहते? भाकर त्याच्यासोबत. ते जेवाले जरी 5 स्टार जेवण नसन देऊ राहिले तरी 5 स्टार पेक्षा कमी लागते का ते जेवण? भेटते का 5 स्टार हॉटेलमध्ये बी असं जेवण? हे तर सांग मला. आता नाही सांगितलं त्यानं जेवाले तर काय करू मी? सांगा काय करू? जबरदस्ती भिकाऱ्यासारखा येऊ का तिथं? माहीत पडते ना आता उद्या. आधी कोणाच्याही इथं सांगणं नाही सांगितलं, उद्या सकाळी सांगणार. माहीत पडते येते काय तर आपल्या घरी सांगणं. जर जेवायला सांगितलं नाही तर उद्या त्याच्या इथं जेवण राहील. परवाच्या दिवशी मी एवढं मोठं जेवण ठेवीन, सगळ्याला सांगेन आणि त्यालाच नाही सांगेन. एवढं विचार लक्षात ठेवजा तुम्ही. मले वामन भिंगोटे म्हणते म्हटलं मग. आणि जेवण बी असं तसं नाही ठेवीन. इथून एवढ्या दादापर्यंत जेवणच नसन ठेवलं कोणं, असं ठेवीन. काजू कतली, काजूचीच भाजी, काजूचा शेक, सगळं काजूचं राहीन म्हटलं, बदामीचं. असं तसं राहीनच नाही.
यायला विचारातच पाळीन मी. तात्या कायले येऊ राहिले इकडे? नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. सगळ्याले उद्या 11 वाजता जेवायचं आमंत्रण. काय म्हणून राहिलो मी? सगळ्याले तसं घरी येणं सांगणं, पण मी आज सांगायला आलो स्पेशल तुमच्यासाठी. काय म्हणून राहिलो? वामनराव दिसले पाहिजे मला जेवायले. आणि तुम्ही भीमा भाऊ आणि मिलिंद काका ऐकू राहिले मागून. तुम्ही बी काय म्हणून राहिलो? चौकाच्या चौकात दिसले पाहिजे मला. वा वा, तुम्ही सांगितलं ना आम्ही जेवायला नाही ना, असं होऊ शकते काय? याच लागन आम्हाला. याच लागण नाही, आलेच पाहिजे. कामातलं काम टाकून आले पाहिजे. नाही तर याच्यानंतर जे कार्यक्रम राहीन इथून सुट्टी होऊन जाईल मग तुमचीवाली. मी 100 कामं सोडून पहिले तुम्हाला सांगायला आलो. चला येतो उद्या सकाळी ठीक 11 वाजता. सांगितलं ना हो जेवाले. काय तुम्ही बी काय राजे हो, भूत दिला डोक्यात भरून. अरे भूत नाही ना रे बा. आता कसं तुमचा जरासा वादविवाद झालता ना मधात, पटून नव्हतं राहिलं ना. मला वाटलं होऊ शकते, सांगन नाही. नसतं सांगितलं तर मी दुसऱ्या दिवशी जेवण ठेवलं असतं. कायले खोटं सांगू? सगळ्याला सांगितलं असतं आणि याचं एक घर सोडून दिलं असतं. चला उद्याची तर झाली भत्ता पाण्याची सोयस आहे. मस्त रोडगे आहे गरम गरम, 1 नंबर जेवण होते आलू वांग्याच्या भाजीसोबत. हॅलो अरुण भाऊ, पाठवलं ना म्हटलं आपलं सामान? अरे किती वेळचं गेलं, मंडप बांधला जाईना तर सगळं सामान उतरून ठेवलं आहे तिथं. बरं जेवायला ये जा म्हटलं. सांगू राहिलो मी, सगळ्याच्या सगळे दिसले पाहिजे मला घरचे. अरे येतो. अरे बाबा किती दिवसाबादचं रोडग्याचं जेवण भेटू आलो. येतो बाबा. चला बैलगाडीत बसा तुम्ही, मी येतो तुमच्यासोबत. चल वा बरं पटकन या, टाइमपास नका करू. इथं सगळे जण गेले. चला बसले बाबा, बसले मी बसली. बहील पाय तो पाय असं. चल सरका वावरात. बहील नखरे करू आला का फालतूचा? देऊ का आता सरका चालतं वावरात. बाकीच्या बाया का मागून येऊ राहिल्या काय? काही पैदल येऊ राहिल्या आणि काही आपल्या बैलबंडीत येऊ राहिल्या. इकडलं सगळं ओके झालेलं आहे. मी आलू वांगे सगळे धुवून धान करून आणि सलादचा आयटम सगळाच आणला इथं. दही घी सगळं आणून ठेवलाय. बस आता तुम्ही हे कापकूप करून टाका बाया. काय म्हणून राहिलो मी? आणि बाकी पाहतो मग काय करायचं आहे तर. पण जे भाजी आहे ते तुम्हीच बनवा. मागच्या वेळेस भाजी लय जोरदार बनवली होती तुम्ही. लय जण नाव काढे तुमच्याच हातची भाजी पाहिजे. भाजी तेच बनवण ना, नाही तर कोण बनवण? भाजी त्याच्याच हातची. बरं भाजी मी बनवतो, पण हे लवकर कापकूप करा. तोपर्यंत मी घंस ठेवतो. मला काय एकट्यालाच दिलं का इथं लटकून? आणि बाकीच्या काय गोष्टी करू राहिली तिथं? ओ तात्या. हो शांताबाई, हे बाकीच्या जे बाया आहे त्या काही करू लागायला येते का? बस काहीच तर नाही इथं. पहा बरं, आपणच काय करायला नाही व. बाकीच्या स्वयंपाक करायला आहे ना. पाय बरं तिकडे कोणी रोडगे बनवू राहिलं, कोणी भाकरी थापू राहिलं. पहिले मले इथं 2 जण द्या. गंजा खाली उतरवाले, गंजा चढवाले आणि पाणी आणाले. बरं कोण पाहिजे 2 जण सांगा फक्त तुम्ही. त्या सल्ल्याले आणि मन्याले, दोघे बॉडी बिल्डर आहे, त्याला इकडे पाठवून द्या. ते बरे होऊन जाते. आणि पाणी आणायला लावा. याच्यात पाणी टाका लागेल ना. 1 गंज भाजीचा आहे, 1 गंज वरणाचा आहे, 1 गंज भाताचा आहे. मी एकटा काय करू इथं? शांत राहा, पाठवतो तुम्ही इकडे 2 जण. भाकर एकदम नरमला चाली पाहिजे. आता मार गोट्यासारखी बनवून ठेवसान. ते खायन नाही कोणी, वाया जायन. ढोराला लावा लागन ते. बनवतो ना आम्ही. काय आताच्याच बनवू राहिलो काय? याच्या पहिले आमच्या आजच्या भाकरी खाल्ल्या का तुम्हाला? काय गोट्यासारख्या लागे का त्या? रोडगे जरासे नरम बनवता. मार मातीच्या ढेकलासारखे बनवता. खाल्ल्या नाही जात ना काही नाही. ते जरा नरम बनवता. बनवतो. आम्हाला आमचं काम करू द्या. रोडगे शेकायला तुम्हालाच बोलावतो इथं. नाही तर मग तुम्ही तुमच्या हाताने बनवा. अरे आम्हाला जमलं असतं तर मग तुमचं कायले काम पडू दिलं असतं आम्ही. अरे तुम्हाला किती वेळचा आवाज देऊ राहिला दोघायले? आम्हाला तर एकही आवाज ऐकून आला तुमचा. त्या वसंतराव पशी जा आणि ते जे काम सांगते ते करा. जा लवकर. 2 बकेटा घेऊन जा पाण्याच्या. त्याच्या पाण्याच्या घेऊन जा इथून. आणि तुम्ही त्या बायाले कामं करू द्या. त्याला त्रास नका देऊ. आणि का नामदेवराव दिली भाऊ, तुम्ही त्रास देऊ राहिले का त्याला? तरच नाही, त्याला सांगू राहिलो का भाकरी जराशा नरम करजा. वाया नाही गेल्या पाहिजे. म्हणजे रोडगे आहे ते थोडेसे नरम करा. हा जरा नरमच कर जा. कशा आहे खात नाही लोक, मग वाया जाते. ते ढोराले टाका लागते. एक काम करा तुम्ही थोडेसे आता ते गवऱ्या घ्या आणि आग पेटवा रोडग्यासाठी. आम्ही रोडगे बनवतो ना. रपा त्याच्यात टाका. तोपर्यंत त्याला शिजते. त्याला शिजायला लागते टाइम रोडग्याले. बरं चला 4 जण चला तिकडे आणि आग पेटवा. बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? बरोबर आलं ना रोडग्याचं पीठ? जास्त जाळं तर नाही आलं? नाही पीठ गीठ सगळं बरोबर आहे, व्यवस्थित आहे. जरा लवकर करा फक्त स्वयंपाक. 11 वाजताचा टाइम दिला आहे. 11चे 12 झाले पाहिजे. लवकर आटपला पाहिजे उन्हीच्या पहिले. अरे काय होळी पेटवली का राजा मोहन? एवढं मोठं जायला सांगितलं काय? तात्या कल्ला करा ना तिकडे. का रे काय होई आहे? एवढं मोठं पेटवलं काय? होईच पेटून दिली ते आता. अबे एवढं सांगितलं का तुले पेटवाले? अरे भात त्याचा हार तयार होते. त्याचा कोयला पडला का झालं मग. रोडगे टाकून द्या, लवकरच होते. अरे एवढं पेटवायची काय गरज होती काय? त्याची वाली वाप म्हटलं आजूबाजूला पसरते ना आता.
हा गरम गरम लागते ना काय ले का मोहन तुले सांगितलंय का करतो तू 100 कामं. म्हणजे केलं तिकूनही बोमलता आणि नाही केलं तिकूनही बोमलता, तुमचंही समजत नाही. गोष्टी कमी करा ना, पटापट चिरा आणि द्या लवकर. ते वसंतराव म्हणून राहिले का दे म्हणून, ते पाण्याला धक्का आला म्हणते. अरे तुझी आई कुठे गेली? आणि का रे चेत्या, तुझी आई कुठे गेली रे? कामा आहे त्याले, जरा घरचे गहू घेऊन निसू राहिले. ते येते, ते बरोबर जेवायच्या टायमापर्यंत येते. आणि इथं करा सावराले आम्ही आहे का मग? आता पहिल्यांदा नाही आल्या त्या, नाही तर हर वेळेसच येते. घे ना लवकर लवकर कर ना, गोष्टी कमी करा, भूक लागली ना आम्हाला. पाहिजो आरामानं नाही तर बस लेण्याचे देणेच करशील तू. गरम आहे ते. नाही करतो ना. अरे याच्या पहिले लय केल्या रोडगे, हे काय नवीन गोष्ट आहे काय? हे भात वरण भाज्या हे काढून ठेवून द्या, मी येतो जरा मट्ट्याच्या इकडे पाहून. चला हो तात्या. कसा झाला रे मट्टा? काही कमी जास्त आहे काय? अरे मट्टा तर एक नंबर झाला नरसिंग काकू, लय जोरदार. थोडस मीठ पाहिजे होतं त्याच्यात. नाही व नरसिंह भाई, काहीच नको टाकू, बरोबर आहे सगळं. त्याच्या मनानं ऐकू नको, नाही तर पुढे खारट होऊन जाईन ते. शेत्या लवकर सलट इथून, ते पाहून घे कोण येऊ राहिलं तर. मट्टा झालाय तयार. झाला काय? चला एक काम हलकं करून टाकलं. एक काम करा, नैवेद्य काढा, मारुतीच्या मंदिरावर न्या आणि पहिली पंगत बसून द्या. चला करा लवकर लवकर, ऊन पा नाही तर ऊन लय तपणार आहे मग. ए शांते, नैवेद्य दे काढून. चला हो देवानंद भाऊ, घ्या ते हार घ्या आणि चला. आणि पाटील तुम्ही पाण्याचं घेऊन घे जा. पूजा झाली का पहिली पंगत बसून देऊ? पवन पुत्र हनुमान की जय, सिया बलरामचंद्र की जय. चला पहिली पंगत बसून देऊ आता. त्या दोघा जणाले बिलकुल वाढतच नाही. ते पहिल्या पंक्तीत जेवते आणि लवकरच घरी पाहिजे. आणि मोहन त्या पहिल्या पंक्तीत तर जेवायला बसला तू आणि चुपचाप वाढणं करू लागतो आता. अरे तात्याला माहित आहे मला भूक लागते आणि मला पहिल्याच पंक्तीत जेवायला पाहिजे आणि दुसऱ्या पंक्तीपासून मी वाढणं करतो. पण या दोघांचं कसं आहे, पहिल्या पंक्तीत जेवते आणि दुसऱ्या पंक्तीत डायरेक्ट घरी. सगळंच माहित आहे मला त्याचे कारनामे. बसलो आहे तर द्या ना आता वाढून. अरे जेवण करतो वाढतो ना दुसऱ्या पंक्तीपासून. काऊन असे करू राहिले तुम्ही? आता भरल्या ताटावून उठवू राहिले आता तुम्ही आम्हाला. अरे ताटच कुठं वाढलं तुम्हाला? भरल्या ताटावून उडू राहिले तुम्ही. उठा आणि चुपचाप वाढणं करा, त्याच्यानंतर बस जा आखरी आखरी. रे मट्टा गिट्टा वाढणं इकडे का गोष्टीच करसान काय? मट्टा वाढ पहिले. मट्टा आण राजा, रोडगे आण. वाढ त्या मोहनले वाढ पहिले, मट्टा वाढ. एक काम कर, ते बकेटच देऊन दे मोहन पाशी मट्ट्याची.